Hello everyone. Say hello. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आम्ही मायलेकी दाखवायलाच आपण व्हिडिओ करतोय. तर काल ॲक्च्युली आम्ही मायलेकी सहज बाहेर गेलो होतो बाबांसोबत. ऑफकोर्स आम्ही बाबांशिवाय कुठे जात नाही. तर मग सहज जाताना म्हणजे प्लॅन होता की आर्याला काहीतरी कॅमेरा घ्यायचा होता आहे ना बेबी, किचनवाला कॅमेरा छोटा. तर ते घेण्यासाठी आम्ही गेलो आणि ती म्हणजे गोष्ट काहीतरी एक 100 रुपयाची वगैरे होती. पण त्याच्यासोबत बऱ्याच साऱ्या गोष्टी मग अनप्लॅन शॉपिंग गेल्या. हां, तर मग त्या सगळ्या आज आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत. तर थांब ना बेबी, तू इथं या आधी माझ्याकडे. तिला एवढी एक्साइटमेंट आहे. सकाळीच मी त्यांना सांगितलं की काल ज्या गोष्टी आणल्या त्या घेऊ नका, एकच गोष्ट घ्या खेळायला, बाकीच्या आपण व्हिडिओ करू. तर त्यांनी आत्तापर्यंत त्याच्यासाठी वेट केलेला आहे. सो येस, तर काय घ्यायला गेलो बेसिकली आम्ही, तर हा कॅमेरा. ओके, तर हा ॲक्च्युली एक कीचेन आहे आणि इथे ना असं क्लिक होतं. ओके, आणि अंधारामध्ये ना ह्याच्यावरचे जे पिक्चर आहेत तर ते असे अंधारामध्ये दिसतात. मग पिकाचू वगैरे असं काहीतरी कार्टूनचे पिक्चर आहेत. तर हा असा कॅमेरा आम्ही आणायला गेलो होतो. तर आता ऑफकोर्स मला तर 2 मुली आहेत, एक घेऊन कसं चालेल, म्हणून मग हे 2 घेतलेले आहेत. तर हे दोन्ही मिळून आम्हाला 100 रुपीजला मिळाले. 60 रुपीज ईच, 60 रुपीज ईच असं ते म्हणत होते. पण 2 घेतल्यामुळे त्यांनी 100ला 2 दिलेत. आणि तू काय करते, खाली बस, तुला दाखवायचं आहे ना. तर हा वाला आहे इरूचा पिंक कलर आणि हा आहे आर्याचा. ओके, आणि त्यानंतर मग इराचे जे क्रॉक्स आहेत ना, तर त्याचं एका साईडचं जे मागचं बेल्ट असतो तो तुटला होता. आणि सहजच बाबांना मग दिसलं शॉप तिकडेच, म्हणजे एक्झॅक्ट हे घेतलं ना त्याच्या समोरच शॉप दिसलं. तर बाबा म्हणले चला इराला आपण क्रॉक्स घेऊयात. तर मग इराने घेतले क्रॉक्स. तर हे पहा, असे क्यूट असे क्रॉक्स इरूने घेतले. तरी हे आईज किती मोठे दिसत आहेत. ओ माय गॉड, हा बेबी हा. ओके, आणि मग आता इराला काहीतरी घेतलं तर आर्याला पण घ्यायला पाहिजे ना. तर मग आर्याने काय घेतलंय, तर आर्याने हे असे क्यूटसे पिंक कलरचे स्लीपर्स घेतलेले आहेत, जे तिला आता पावसाळी आहेत आणि पावसात घालायला होणार आहेत म्हणून. ओके, तर त्या दोघींचे स्लीपर्स घेतल्यानंतर मी हे 2 पेअर ऑफ सॉक्स घेतलेत ब्लॅक, जे की त्यांच्या स्कूलसाठीचे आहेत. कारण की आहेत, मागच्या वर्षी फक्त आर्या स्कूलला जायचे तर तिचे 2 पेअर होते. तर यावेळेस इराने थोडं ॲडजस्ट केलं, दिदीचेच वापरले. मग आता परत 2 घेतलेले आहेत, म्हणजे त्यांना आता पाऊस पण आहे, जर नाही सुकले किंवा वॉश करायला असेल तर ते उपयोगी पडतील, म्हणून हे 2 पेअर सॉक्स घेतलेत. ओके, आणि मी ना ॲक्च्युली रील्स बघता बघता एक रील पाहिलं होतं. त्यात होतं की 24 रुपीज ईच अशा वस्तू मिळत आहेत म्हणून. तर ते माझ्या घरापासून हार्डली 10 मिनिट्सच्या डिस्टन्सवर होतं. तुम्ही ती रील पाहिली की नाही मला माहिती नाही. तर ते बालाजीनगरच्या त्या बाजूला आहे ते. त्याचं नाव मला नक्की सांगता येणार पण नाही, पण 24 रुपीज ईच असं काहीतरी होतं. जिथे हे मुलींची शॉपिंग केली ना त्याच्या जवळच ते होतं. मग आता तिथून आम्ही काय काय घेतलं ते आम्ही दाखवते. तर म्हणजे काही गोष्टी युजफुल होत्या आणि काही नाही पण म्हणू शकतो, कारण की तिथे प्लास्टिक भरपूर होतं. आणि जे सिरॅमिकचं वगैरे होतं ना तर ते खूप चेक करून घ्यावं लागत होतं. म्हणून तर मी घेतलेलं पण परत ठेवलं, कारण मला डाऊट होता, कारण की ते थोडंसं म्हणतात ना फॉल्टी पीस त्या टाईपचं काहीतरी होतं. आणि हे हिला जरा इग्नोर कर. ही रुसली. बरं ठीक आहे. तर आता मी हे बास्केट घेतलेलं आहे. तर हे 24 रुपीजला आहे. हे प्लास्टिकचं आहे, पण ह्याच्यात आपण काही किचन रिलेटेड गोष्टी ठेवू शकतो किंवा लसूण वगैरे ठेवू शकतो किंवा असं काहीतरी. पण बेसिकली मी ह्या गोष्टी मुलींना पण खेळायला वगैरे होतात म्हणून मग घेतल्यात. ओके, तर फर्स्ट आहे हे बास्केट. ओके, आणि त्यानंतर आहे हे दोन वॉटर कलर. आणि हे वापरण्यासाठी त्या कालपासून थांबल्यात, जे की मी त्यांना आता हे देणार आहे. तर हे असं वॉटर कलर आहे, हे 24 रुपीज ईचला आहे. आणि ह्याच्यामध्ये एक ब्रश पण आहे. आणि माझ्या मुलींना खूप सारे वॉटर कलर लागतात, हे तुम्हाला माझ्या भिंती बघून लक्षात आलंच असेल. सो तरी पण आम्ही सतत आणत असतो. हे संपलं की आणा संपलं, पण शक्यतो साधे. हां, मला कॉल येतोय बाबा. तर हे शक्यतो आहे ना सिम्पलवाले स्वस्तातलेच मी घेते, कारण ह्यांना सततच लागतात है ना बेबी.
हॅपी. आता बघा कशी हॅपी झाली. ओके, तर नेक्स्ट आहे हे एक सोप केस, म्हणजे याच्यामध्ये साबण ठेवायचं आहे. तर हे आर्या इराचं सोप ठेवण्यासाठी मी हे घेतलेलं आहे आणि किती क्यूट आहे. हे पण 24लाच आहे. ओके, आणि माझ्याकडे फ्रीजमध्ये आईस ठेवायला, आईस क्यूब करायचं हे नव्हता, साचा नव्हता, तर तो मी हा घेतलेला आहे सेम 24. त्याच्यानंतर ही एक स्टीलची अशी जाळी आहे. बेबी बेबी व्हिडिओवर तर राजा थांब. एक्साइटमेंट तिची. तर ही अशी जाळी घेतली, ही अशी आहे. याच्यामध्ये भाजी वगैरे धुवू पण शकतो किंवा धुतलेली निथळायला पण ठेवू शकतो. सो हे असं आहे. त्यानंतर हे एक छोटीशी सुपली आणि ही छोटीशी अशी केरसुनी आहे, जी की खूप व्हायरल आहे. बऱ्याच लोकांकडे असणारच आहे, पण मी मात्र पहिल्यांदाच घेतली आहे. कारण आधी मला नाही वाटलं हे घ्यावं असं म्हणून, पण इथे दिसली 24 रुपीजला होती, सो मी ही घेतली. सो ही एक आहे. आणि त्यानंतर हे एक लिक्विड आहे, हे ग्लास क्लीनर म्हणून आहे. बेबी एकच मिनटं थांबशील. तर हे ग्लास क्लीनर आहे. तर मी हे घेतलेलं आहे. थोडंफार खिडकीच्या काचा किंवा कबड किंवा फर्निचर वगैरे पण क्लीन करू शकतो आपण ह्यानी. तर तिथे बरेच क्लीनर वगैरे पण होते, फिनाईल वगैरे किंवा डिशवॉशरचं बरंच होतं, पण मी त्यातलं काही न घेता फक्त हे एकच घेतलं, कारण बाकीचं सगळं माझ्याकडे आहे. त्यानंतर मी हे छोटं टप म्हणू शकतो, हा छोटा घेतला, हा चांगलाच आहे. पण याच्यामध्ये घासलेली भांडी ठेवू शकतो किंवा भाज्या धुवू शकतो किंवा एक्स्ट्राचं काय असेल कांदे बटाटे वगैरे ते पण ठेवायला तुम्हाला जागा असेल तर ह्यात भरून ठेवू शकता. किंवा कपडे वगैरे धुवायला पण थोडेफार जर असेल 1-2 ड्रेस, जे न्यू ड्रेस आणले की आपण हँडवॉश वगैरे करतो, तर त्याच्यासाठी पण हे भिजवायला वगैरे वापरू शकता, म्हणजे एनी पर्पज. किंवा काहीच नसेल वापरायचं तर 24 रुपीजचं हे आहे. तर आपल्याला जे पॉट असतात प्लांट लावायचे, तर ते पॉट एक्सपेन्सिव्ह मिळतात. तर त्यामुळे तुम्ही हे असं आणून ना ह्याच्यामध्ये पॉट लावू शकता. म्हणजे भाज्या वगैरे जर पालेभाज्या लावणार असाल तर मग हे म्हणजे कुठलाही पर्पज. तर ह्यातली एक न्यू आयडिया मला सुचली. जर मला उद्या जाऊन कोथिंबीर वगैरे काही लावायची असेल तर ह्याला होल पाडायचा आणि ह्याच्यामध्ये लावायची. सो येस. आणि त्याच्यानंतर लास्टच आहे हे. तर हे एक बास्केट आहे, हे असे, आणि हे पण प्लास्टिकचं आहे. तर हे मुलींना खेळायला पण होऊ शकतं किंवा आपण छोट्याफार पिकनिकला गेलो तर छोटासा खाऊ पण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि आज सगळ्या बाबांनी ह्याचं उद्घाटन केलेलं आहे, म्हणजे ह्यांच्या बाबांनी, की दूध आणायला गेले होते तर हे समोरच दिसलं, ह्यांनी घेऊन गेले आणि ह्याच्यामध्ये दुधाच्या पिशव्या घालून घेऊन आले. सो असं हे मल्टीपर्पज गोष्टी आहेत. बऱ्याच लोकांना वर्क नाही वाटणार, कारण प्लास्टिक आहे आणि फार काही जास्त क्वालिटीचं प्लास्टिक नाही आहे, म्हणजे फार काही चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक नाही आहे, पण तरी देखील हे कामचलाऊ आहे. तुम्ही थोडे दिवस वापरून टाकून देऊ शकता. आणि येस, हे लास्ट नव्हतं बरं का. तर ह्या 2 अशा छोट्या छोट्या चटई आहेत, ज्याला बसायला आपण वापरू शकतो. तर ह्याची डिझाईन वगैरे बघा, ठीक आहे. मागे अशी, पुढे अशी, अशा दोन्ही साईडला डिफरन्स आहे. आणि ही एक दुसरी आहे अशी, ठीक आहे. तर हे 2 मी घेतले दोन्ही मुलींसाठी आणि आज हे दोघींचे पण वापरून झाले. ओके बेबी, 1 मिनिट देशील का बेबी, 1 मिनिट देशील. तर आजचा ब्लॉग मी मुलींसहित केलेला आहे, कारण की त्यांना खूप आवडतं ब्लॉगमध्ये दिसायला, बोलायला. तर तुम्हाला कसं वाटतंय त्यांच्यासोबत मी ब्लॉग करते ते. बऱ्याच लोकांना वाटत असेल यार किती डिस्टर्ब होते, पण नाही. जे मॉम्स आहेत, जे ट्रू बेबीजचे मॉम्स आहेत, त्यांना माहिती आहे दिस इज ऑल्सो काइंड ऑफ हॅपीनेस ओनली. सो येस. तर आजची माझी शॉपिंग झालेली आहे, म्हणजे कालची शॉपिंग आहे जी मी तुम्हाला आज शेअर केली आहे, खूप रिझनेबल अशी. कशी वाटली कॉमेंट करून सांगा. भेटते उद्या एका छानशा ब्लॉग सहित. काळजी घ्या, मस्त राहा. बाय. इरा से बाय. बाय.